दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो. हे दर्शन याकरता आहे की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता हुसेन विरार नालासोपारा मागे राहणार नाही. आता हुसेन विरार नालासोपारा थांबणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि मी तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो, नमस्कार करतो. खरं म्हणजे सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील, पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर तो वसई विरारची महानगरपालिका आहे. ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला. एटीएम म्हणून केवळ आपल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरं भरण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ती आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते. विकासाची जी गती एमएमआर रिजनमध्ये इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते. भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या, त्या धमक्यावरून पुन्हा निवडून द्यायचं. अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला ही अशी एक मुंबईसारखी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती. केळी, दूध, भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी द्यायच्या. मेहनत, प्रामाणिकता, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या. तर कालांतराने तेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर, ही महानगरपालिका, हे सगळं क्षेत्र वेगळ्याच करण्याकरता ओळखायला जायला लागलं. या ठिकाणी खून, मारामाऱ्या, दरोडे, वेगवेगळ्या प्रकारचे धंदे, रेती माफिया, टँकर माफिया, रॉकेल माफिया यांचे राज्य आपण अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं. सामान्य कष्टाळू माणसाला सगळं देखील मुश्किल झालं अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी बघितली. बंधू भगिनींनो, आम्ही महायुती या ठिकाणी आलो आहे. 1 वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलं आहे. आता पुढच्या काळात आम्ही तुम्हाला परिवर्तन करून दाखवणार आहोत. केवळ तुमचा आशीर्वाद हवा आहे. अनेक वर्ष बघा या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक एक शहर आम्ही बदलून दाखवलं. इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या. पिण्याचं पाणी असेल, भिकारीची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, गार्डनची व्यवस्था असेल, आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था असेल, मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री नाही. त्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील तिथे बसलेल्या लोकांना तिथे विकास पोचू द्यायचा नव्हता, त्याचा प्रथा आणायचा होता. आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला. खासदार तर होतेच, पण आमदारीचे अडथळे तुम्ही निवडून आणले. आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे. 15 तारखेला तोही अडथळा नेहमी करता दूर करा आणि मग बघा त्या
अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो. आता या वसई विरार नव्या सोपाऱ्याची आपल्याला जी ओळख निर्माण करायची आहे, ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे, ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे, ती ओळख ही भाईंदरपासून विरारपर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही बघा, एलएमआरडीएच्या माध्यमातून आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली. आता त्याच एलएमआरडीएला या वसई विरार नव्या सोपाऱ्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे. महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा तिथे इन्फ्रास्ट्रक्चरवर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आपल्याला कल्पना आहे, मेट्रो 13 विरार रोडवरच्या शिवाजी चौकापासून आपल्याला या ठिकाणी विरारपर्यंत आणायची आहे. याच्यामुळे 23 किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे, 22 स्थानकं त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे हे मेट्रो ही मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करावं. एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार केलं. एवढंच नाही, त्या मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे, आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या, स्टेशन्स लांब केले, जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या, फ्रिक्वेन्सी वाढवली, नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला, एलयूटीटी 3च्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या. तर आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत. आम्हाला लोक असं व्हायला लागले की आमच्या लोकांनी प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय काय अन्याय आहे. मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे, नवीन डबे, एअर कंडिशन डबे, स्वच्छ डबे, आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकांमध्ये लटकून जायचं. आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला. केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी वैष्णवजींसोबत की 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार देणार. आणि आता आपल्या लोकांनाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत. काय याकरता वाजवण्याच्या पुढच्या गोष्टी करता काय वाजवा. एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही. सेकंड क्लास वाले एसी के नहीं है. हाँ मतलब 1 रुपये भाड़ा भी नहीं, 5 रुपये रहेगा वो जो भी रहता ना 15 रुपये तुम्हाला माहिती आहे, आता बांद्रा वर्सोवा लिंक टाकली या ठिकाणी जवळपास सुरू होते. वर्सोव्यापासून दहिसरपर्यंत, दहिसरपासून भाईंदरपर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला आहे, जो पुढच्या 3 वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आता आपण वर्तमान सरकारच्या मदतीनं उत्तरपासनं म्हणजे मीरा भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो, ज्यामुळे तुम्ही थेट मुंबईपर्यंत 30 ते 35 मिनिटांमध्ये आपल्या गाडीने पोचू शकाल. अशा पद्धतीनं ट्रॅफिक लेस, कुठल्याही ट्रॅफिकचा अडथळा नाही, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई करतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे, विरारपासून अलिबागपर्यंत एक मल्टी मॉडल कॉरिडॉर आपण तयार करतोय. 60,000 कोटी रुपयाचा कॉरिडॉर, ज्यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि आपल्या सगळ्या एरियाचं डिकंजेशन या कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे. आणि या कनेक्टिव्हिटीला वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशी कनेक्टिव्हिटी दिली आहे की त्यातलं मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सोडवता येणार आहे. आपल्याला कल्पना पुढच्या काळामध्ये आपली बुलेट ट्रेन येते. या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आम्ही हा
निर्णय केलेला आहे की बुलेट ट्रेनचे जे स्टेशन्स आहेत हे केवळ स्टेशन असणार नाही, त्या बुलेट ट्रेनच्या स्टेशन जवळ PKC सारखा बिझनेस डिस्ट्रिक्ट आम्ही तयार करणार, ज्यातनं लाखो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल, त्यांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून एक रोजगार युक्त अशा प्रकारची वसई विरार ही महानगरपालिका आपल्याला या निमित्ताने पाहता येईल. सगळ्यात महत्वाचं आपलं हक्काचं घर आहे. या ठिकाणी काही बिल्डर आणि काही सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आता तिथे राहणारा व्यक्ती बघतोय तरी सुप्रीम कोर्टात ऑर्डर येते, कधी अजून कुठल्या कोर्टात ऑर्डर येते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तलवार करते. पण आता आम्ही नवीन क्लस्टरची पॉलिसी तयार करतो. या ठिकाणी एकही गरिबाचं घर आम्ही टिकू देणार नाही. गरिबाला त्याच्या घराला नियमित करण्याकरता आम्ही पॉलिसी आणू आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे जे यांचं अनधिकृत पाप आहे ते पाप आणि अधिकृत अशा प्रकारच्या इमारतींमध्ये परिवर्तित करण्याचं काम करू. हे इतके हुशार आहे. इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवतात, तुमचं पाणी बंद करून टाकू, तुमचं घर पाडून टाकू, ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहे, घर घेणाऱ्यांनी देण्याची जाणत असलेली लोक नाही. फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीतून नाही. इकडे येणं द्यायचं नाही, फक्त देणं द्यायचं आहे, त्याला चिंता करायची आवश्यकता नाही. इथल्या एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून आज संपूर्ण वसई विरार आणि नालासोपाराचा सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचे काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आज वसई आणि नालासोपारा असेल किंवा विरार आणि नालासोपारा असेल याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन्स कमी आहेत. त्याच्यामध्ये 5-5 किलोमीटर अंतर आहे. खरं म्हणजे 2-2.5 किलोमीटरवर जर स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते. म्हणून पुढच्या काळामध्ये अलकापुरीला देखील एक स्टेशन हे तयार करण्याचं काम आम्ही करू आणि या स्टेशन्समधलं जे अंतर आहे हे अंतर देखील या ठिकाणी कमी कसं करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आता बघा, खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं, फ्लडिंग होतं. हे फ्लडिंग कसं कमी करायचं याकरता मिरी आणि IITच्या माध्यमातून अहवाल तयार केलेला आहे. त्या अहवालाचा अवलंब करून या शहराला फ्लडिंगमधनं पुरामधनं कशी मुक्ती देता येईल या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता 4 आरोग्य आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. त्यातल्या 2 आरोग्यांना मान्यता मिळाली आहे. 563 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. MMRDAच्या माध्यमातून काम आपण करणार आहोत. उरलेले 2 आरोग्य आणि 7 प्रमुख ठिकाणी उडाणपूल बांधून आपण या शहराला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत 40 मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नालासोपारा पश्चिम ते वसईचा सनसिटी अशा प्रकारची ही जोडी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला ते ट्रॅफिकचं कंडिशन ते दूर झालं पाहिजे. नालासोपारामध्ये त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत. 250 कोटी रुपये त्याकरता आपण देतो. याकरता आमच्या राजनगिरी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला. आमच्या खासदार साहेबांनी देखील मदत पुरावा केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी नालासोपारा पश्चिम आणि वसई पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत. विरार पश्चिममध्ये 65 कोटी रुपयाचा ITI आपण तयार करतो, त्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून
या शहराचं चित्र बदलायचं काम आम्ही करतो. आपल्याला कल्पना आहे ही एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरासारख्या योजना दिल्या. सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये वेळी वितरण योजना असली पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. STP असलं पाहिजे. जवळजवळ 50,000 कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे. आता आपण एनर्जीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. यासोबत या सगळे एलिमेंट रिजन करता शिला आणि कोशीर अशा पद्धतीचे 2 मुळे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये